कुणबी सेनेच्या वतीनं स्वर्गीय शब्बीरभाई अन्सारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये स्वर्गीय शब्बीरभाई अन्सारी यांनी सर्वपक्षीय नागरी समितीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या अनुषंगानं एक शोकसभेचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी कुणबी सेनेचे मराठवाडा संघटक विष्णू कदम यांनी त्यांच्या जीवनचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी विष्णू कदम यांनी शब्बीरभाई अन्सारी यांनी केलेल्या कामाची बरीच माहिती सांगितली। शब्बीरभाई यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले। त्याच पद्धतीनं त्यांनी ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले। मराठवाड्यातील कुणबी सेनेला वेळोवेळी मार्गदर्शन केले। मराठवाड्यातील कुणबी समाजाला कुणबींचं आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी विष्णू कदम यांना मार्गदर्शन केले। काही महत्त्वाची कागदपत्र उपलब्ध करून दिली। त्याबद्दल विष्णू कदम यांनी त्यांचे आभार मानले। या प्रसंगी सखोल असे विचार मार्गदर्शन विष्णू कदम यांनी सांगितले। स्वर्गीय शब्बीरभाई अन्सारी यांच्या जाण्यामुळे खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये कुणबी सेना सहभागी आहे। त्यांना मराठवाडा विभाग कुणबी सेनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली विष्णू कदम यांनी अर्पण करून त्यांचे विचार कुणबी सेनेच्या माध्यमातून पुढे नेण्याचे मनोदय व्यक्त केलाय। या प्रसंगी अनेक प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलाय। शिकत असताना मनोज भाई पत्रकारिता करत असताना त्यांनी दलित मुस्लिम ओबीसी फोरमची स्थापना केली आणि त्याचं उद्घाटन करायला शब्बीरभाई अन्सारी धोरणीकर नाट्यगृहामध्ये खूप मोठा कार्यक्रम त्यांनी त्यावेळेस घेतला आणि या चळवळीमध्ये त्यावेळेस जोडल्या गेले। मराठवाड्यातील कुणबी समाजाला कुणबीचं आरक्षण मिळावं यासाठी वेळोवेळी मी त्यांच्याकडे व्यक्तिशः गेलो। खूप बारकाईनं त्यांनी बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या आणि बरेच कागदपत्र मला त्यांनी मुंबई कार्यालयातून उपलब्ध करून दिले आणि आता एक शेवटच्या 5-6 महिन्यापूर्वी त्यांनी मला दिल्लीला सुद्धा काही महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे इतका जिव्हाळा त्यांना ओबीसीच्या संदर्भातला होता। मित्रांनो, आता मला कल्याणराव दळे साहेबांच्या सोबत त्यांच्यासोबत व्यासपीठावर इंदापूरला जायची संधी मिळाली, बीडला संधी मिळाली। या शेवटच्या म्हणजे श्वास शेवटच्या माणसाच्या हृदयात असताना सुद्धा ह्या माणसानं जीवाची पर्वा न करता ओबीसी समाजासाठी प्रचंड त्याग केलेला आहे, आपलं पूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे। मी या शोक सभेच्या संदर्भात एवढंच सांगेन की कुणबी सेनेचे परत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।